हॅलो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे केकिटेक्ट बेक स्टुडिओमध्ये. मी आहे सविता. आज मी बनवत आहे 2 केक्स ॲनिव्हर्सरीसाठी. तर इथे मी पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे हे 2 केक बनवते आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता जे मी दाखवत आहे. तर यामध्ये मी हे दोन्ही स्पॉन्ज व्हॅनिलाचे बनवले आहेत. तर ते सोक करण्यासाठी इथे मी पाणी, दूध आणि कंडेन्स्ड मिल्क याचा वापर करते आहे. तर मी हा केक आता 3 लेअरमध्ये कट करून घेते आहे आणि 3 लेअरमध्ये कट केल्यानंतरनं याला मी सोक करून घेईन, जे आपण वॉटर बनवलेलं आहे, मिल्क, कंडेन्स्ड मिल्क हा. आणि मग त्यामध्ये मी क्रीम लेअर आणि क्रशची लेअर असं लेअरिंग करून हा केक मी क्रम कोट करून घेईन. आणि एकदा तो क्रम कोट झाला की त्याला मी फ्रीजमध्ये ठेवेन एक अर्धा ते 1 तासासाठी. त्यामुळे जेणेकरून आपलं जे फायनल फिनिशिंग आहे ते फिनिशिंग आपल्याला छान. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही जर कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्कनी सोक केलं स्पॉन्ज तर तो टेस्टमध्ये खूप छान बनेल. तर एकदा नक्की ट्राय करून पाहाल की हा टेस्ट कसा बनेल आणि मलाही कळवाल. तर हा सेकंड लेअर लावते मी आता आणि त्यानंतर मी क्रीम लावेन. क्रीम लावून मी परत त्याच्यावरती क्रश लावेन. तर हा माझा आहे पहिला केक जो मी बनवते पायनॅपल फ्लेवरचा. आणि दुसरा जो केक आहे तो मी बनवते स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. तर हा आपला पहिला केक आहे जो पायनॅपल फ्लेवरचा आहे. इथे मी स्पूनचा वापर केला आहे. स्प्रेपेक्षाही स्पून आणि चांगलं सोकिंग होतं, त्यामुळे मी इथं स्पूननी सोकिंग केलेलं आहे. चला, तर हे आपला केक आता क्रम कोट झालेला आहे आणि आपण ह्याला साईडनी क्लीन करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया. त्याचप्रकारे आता मी दुसरा केक घेते आहे जो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आपल्याला बनवायचा आहे. त्यालाही सेम मेथडने मी लेअरिंग करेन 3 लेयर्समध्ये आणि त्यालाही परत सोकिंग आणि क्रीमचं लेअर आणि क्रशचं लेअर या पद्धतीने मी परत 3 लेअर तयार करून घेईन. आणि परत ह्या केकलाही मी सेट होण्यासाठी क्रम कोटिंगनंतर फ्रीजमध्ये ठेवेन, जेणेकरून आपल्याला फायनल फिनिशिंग हे चांगलं येईल. आता हा आहे फिनिशिंग केल्यानंतरचा लुक. तर मी इथे येलो कलर यूज केलेला आहे, येलो आणि रेड कलर. तर ह्या 2 वेगळ्या डिझाईन्समध्ये मी हे बनवलेले आहेत. आणि हा आहे केकचा फायनल लुक जो तुम्हाला दिसतोय. तर ॲनिव्हर्सरी आहे दोघांची, 2 कपल आहेत. तर हा आहे आपला पॅकिंगचा व्हिडिओ. तर लाईट गेली होती हे पॅकिंग करताना, पण तरी आम्ही फ्लॅशलाईटनी हे पॅकिंग केलं आणि डिलिव्हर केलं. तर अशा प्रकारे केक सेलिब्रेशनसाठी गेला. आणि हा आहे फोटो केकचा. तर नक्की कळवा केक तुम्हाला कसा वाटला. बाय.